नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या किचनमध्ये। तर मी आज तुम्हाला दिसतेच आज मी काय बनवणार आहे। तर आज मी बनवणार आहे पनीरची भाजी। तर बघू शकता त्यासाठी मी पनीरचा मसाला, पनीर, ही ग्रेव्ही, वाटाणा आणि हे मसाले, हे ग्रेव्ही मी केलेली आहे टोमॅटो आणि कांदा याची ग्रेव्ही मी केलेली आहे। आणि आता माझी कढई पण तापलेली आहे। 2 पळ्या तेल घालायचं आहे आपल्याला कढईत। त्यानंतर ना आपल्याला त्यात जिरं, कढीपत्ता, मोहरी, कढीपत्ता झाल्याच्या नंतर ही ग्रेव्ही आपल्याला छान अशी तेलात तळून घ्यायची आहे। तेल सुटेपर्यंत त्याला आपली ग्रेव्ही तेल सुटेस्तवर आपण तेलात तळून घेतली ना आपल्या भाजीला एकदम छान असा फ्लेवर सुटणार आहे टमाट्याचा। त्यामुळे आपल्याला ती ग्रेव्ही तेलात एकदम व्यवस्थित तळून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता माझी ग्रेव्ही चांगली अशी तेलात तळून झालेली आहे। ग्रेव्हीला चांगला लाल असा कलर आलेला आहे। तर आता आपण यात टाकून घेऊया पनीर आणि वाटाणा पण आपल्याला ह्यातच टाकायचं आहे आणि पनीर पण यातच आपल्याला टाकून घ्यायचं आहे। त्याला चांगलं तळून घ्यायचं आहे पनीर आणि वाटाण्याला। तर आपल्याला 2 मिनिटं याला असं तळून घ्यायचं आहे आणि आपण त्याच्यानंतर यात मसाले टाकणार आहोत की आपल्या घरी सगळेच नॉनव्हेज खात असतील आणि एकच माणूस नॉनव्हेज खात नसेल तर त्यासाठी ही भाजी एकदम उपयुक्त ठरते। म्हणजे फॅमिली मेंबरला मटन वगैरे चिकन काय आवडत नाही त्यासाठी मी आज ही भाजी बनवत आहे। तर आपण मटन खाणार आहे आणि त्यांना आपली कसली ती साधी भाजी, त्यासाठी मग मी म्हणलं पनीर करा। आपल्या फ्रीजमध्ये पनीर होतंच असं म्हणून मी पनीरची भाजी घ्यायला बनवायला सुरुवात केलेली आहे। तर चला म्हणजे आपल्या मित्रांना पण दाखवूया म्हणून मी हा व्हिडिओ काढत आहे। जर हे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्ही पण हे रेसिपी करून नक्की ट्राय करा आणि मला सांगा तुमची भाजी कशी झाली होती। तर आता ह्यात आपण मसाले ॲड करून घेऊया। तर सर्वप्रथम बेडगी मसाला, त्याच्यानंतर साधा घरचा मसाला आपला तिखट, हळद थोडीशी, चवीपुरतं मीठ आणि सर्वप्रथम आपल्याला पनीरचा मसाला टाकायचा आहे। हे बघा मी पनीरचा मसाला टाकून घेतलेला आहे। आता आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता यात आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी तुम्हाला आवश्यकतेपुरतंच टाकू शकता। जर तुम्हाला थोडीशी घट्टच भाजी हवी असेल तर थोडंसंच पाणी आणि 2 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून उकळी काढून घ्यायची आहे। मग बघा आपली भाजी एकदम तयार आणि झटपट होणारी अशी ही भाजी आहे। जर आपल्या घरात पनीर वगैरे असले तर पटकन जाऊन तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा। तर मी झाकण लावून ठेवलेलं आहे। 2 मिनिटं आपल्याला उकळी असतं हे झाकण लावून ठेवायचं आहे। जर मला खरंच माझी पनीरची भाजी आवडली असेल तर तुम्ही पण ट्राय करा आणि मला सांगा तुमची भाजी कशी झालेली आहे। तर माझ्या चॅनलला जाऊन पटकन सबस्क्राईब करा। बघू शकता आता मी झाकण काढणार आहे। तर आपल्या भाजीला चांगली उकळी फुटलेली आहे। आपण गॅस बंद करून घेऊया। आता गॅस बंद करून घेऊया। तर आता आपण गॅस बंद केलेला आहे। आपण आता याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊया। एकदम अशी छान अशी कोथिंबीर टाकून घ्यायची बारीक चिरलेली आणि अजून 2 मिनिटं आपल्याला झाकण लावून थोडं वेळ तशीच ठेवायची आहे। कारण की कोथिंबीरीचा स्वाद सगळा आपला भाजीत उतरला पाहिजे म्हणून आपण झाकण लावून 2 मिनिटं तसेच ठेवणार आहोत। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।